मुंबई अहमदाबाद महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून आता आपल्याला थोडीशी सुटका मिळणार आहे। कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। वर्सोवा पुलाचं जे काम सुरू होतं, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुलाचं काम बंद होतं, परंतु हे काम आता थोडंसं पूर्ण झालंय आणि अंशतःरित्या हा पूल चालू झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। ख्रिसमसची सुट्टी आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर ते वाहतूक कोंडी होईल, त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आवाहन केलं होतं की हा ब्रिज थोड्या प्रमाणात चालू करा की जेणेकरून छोट्या गाड्या ज्या आहेत त्या पार होतील। आज संध्याकाळी या पुलाची एक लाईन सुरू झालेली आहे, जी लाईन जी गुजरातहून मुंबईला जाते, म्हणजे घोडबंदरहून जर तुम्ही मुंबईला जाता तेव्हा या फाउंटन हॉटेल आसपासून तुम्हाला टर्न मारून जावा लागत होता। आता टर्न मारण्याची गरज नाही, तुम्ही ब्रिजवरून सरळ जाऊ शकता मुंबईच्या दिशेने दहिसर टोल नाक्याच्या जवळ। त्यामुळे आज संध्याकाळी हे उद्घाटन झालेलं आहे। NHAIचे अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झालेलं आहे। मागील 5 ते 7 वर्षापासून या पुलाचं काम अत्यंत संत गतीने सुरू आहे। नितीन गडकरींनी देखील यावर मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली होती। मध्यंतरीच्या काळात ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट देखील केलं होतं आणि त्याच्यानंतर जे आहे की मुंबईहून गुजरातकडे येणारा ब्रिजचा जो आहे तो चालू झाला होता आणि आज ही दुसरी लाईन जी आहे सुरू झालेली आहे। अंशतः हे उद्घाटन झालं असलं तरी थोडासा दिलासा आहे, परंतु पूर्ण काम होण्यासाठी पुढचं आणखीन काही महिने लागण्याची शक्यता आहे। परंतु थोडा का होईना दिलासा आपल्याला मिळणार आहे। जे आपण तासनतास वाहतूक कोंडीत अडकत होतो, आता फक्त थोडा वेळ अडकावं लागणार आहे। त्यामुळे ही वसई विरारकरांसाठी, मीरा भाईंदरवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता लवकर संपूर्ण पूल कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 2018 पासून ब्रिजचं काम चालू होतं आणि अखेरीस 2023च्या डिसेंबरमध्ये आज एकतर्फा मुंबईच्या दिशेने लाईन आहे ती मोकळी करण्यात आलेली आहे वाहतुकीसाठी। खरं म्हणजे याचं श्रेय पूर्ण सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब आणि पंतप्रधान तसेच पालघर लोकसभेचे खासदार श्री राजेंद्रजी गावित आणि विशेष करून प्रसारमाध्यमांना आभार मानतो। आणि त्यांच्या प्रयत्नामुळे तर हे वाहतुकीसाठी जी अडचण होती ती आवाज केंद्रापर्यंत पोहोचला। तसेच इकडचे वाहतूक पोलीस नियंत्रण यांचंही खूप मोलाचं सहकार्य होतं। 2018 पासून ते 2023 पर्यंत अनेक अडचणी आल्यात, पण त्या अडचणींना मात करून अखेर वाहतूक खुली झाल्यामुळे नागरिक खूप आनंदाचं वातावरण आहे आणि विशेष करून कुठलंही थाटामाटात उद्घाटन न करता सर्वसामान्यांसाठी खुलं केल्याबद्दल सन्माननीय भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचा खूप खूप आभार।